नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी सिद्धार्थ काळे। आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज। आपण नगरसेवक ॲडव्होकेट सीमा किरण शिंदे यांच्या सोबत आहे। यांच्या वार्डमध्ये आता त्यांच्या हस्ते डस्टबिनचं वितरण झालेलं आहे, तसं बेंचेसचं वितरण झालेलं आहे। मॅडम, आपलं निर्भीड सम्राटमध्ये स्वागत आहे। काय सांगणार, आज आपण बेंचेस वाटप करत आहात आणि डस्टबिन देखील वाटप करत मी तुमच्या माध्यमातून हेच सांगेन की माझा प्रभाग, माझी जबाबदारी, त्यामुळे जी स्वच्छता करायची आहे तीही माझी जबाबदारी आहे। तर माझ्या प्रभागामध्ये कुठेही रस्त्यावर कचरा पडू नये याच्यासाठी आम्ही दक्ष आहोत। म्हणून आम्ही कचऱ्याचे डबे वितरण करत आहोत, सोसायटीमध्ये कचऱ्याचे डबे वितरण करत आहोत। तसंच आम्ही आमच्या प्रभागामध्ये डीप क्लिनिंगचेही प्रोग्राम भरपूर घेतो, जेणेकरून जे छोटे छोटे म्हणजे रस्ते आहेत तिथेही स्वच्छ व्हावे, कचरा पडू नये। आणि जिथे कचरा टाकण्याची सुविधा नाही तिथे आम्ही जागोजागी डस्टबिन लावून तिथे कचरा टाकण्याची सुविधा करत आहोत। सध्या आता मान्सून येत आहे, जवळच येत आहेत। मान्सूनच्या पूर्वतयारी आपल्या प्रभागामध्ये कशी काय आहे? नक्कीच मान्सूनची पूर्वतयारी म्हणजे आमचा जे मेजर नाले आहेत, मायनर नाले आहेत, त्याच्या आम्ही नेहमीच पाहणी करत असतो। आम्ही प्रत्येक चेंबर म्हणजे आम्ही चाळींमध्ये प्रत्येक चेंबर उघडून तो भरला असेल तर तोही क्लीन करून घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून पावसामध्ये आपण पाणी भरलं ह्याच्यापासून आपण ह्या प्रॉब्लेम पासून थोडंसं आपल्याला राहत मिळेल असं। मॅडम, बरेच वर्षापासून शिवसेनेची महानगरपालिकेमध्ये सत्ता होती। दरवर्षी नालेसफाई होते, परंतु पुन्हा तीच अवस्था नाल्यामध्ये बघायला मिळते आणि लाखो करोडो रुपये त्यामध्ये सफाई कामासाठी जातात। काय सांगणार आहे? नक्कीच तुम्ही यावेळी बघितलं असेल, जर आपले जे टेंडर निघाले होते तर यावेळी आपण आपल्या टेंडरची कॉस्ट सुद्धा कमी आहे। आणि तुम्ही बघाल तर बीजेपीचा एक एक नगरसेवक रस्त्यावर उतरून काम करतोय। तुम्ही बघितलं असेल तर काही नगरसेवक तर नाल्यात उतरून त्यांनी नालेसफाईची कामं केलेली आहेत। तर तुम्ही ह्या प्रकारे आज यंग जनरेशन आहेत, सगळेच युथ कामाला लागलेले आहेत। तर नक्कीच तुम्हाला बघा पावसामध्ये थोडंसं तुम्हाला चित्र नवीन दिसेलच। जे मुंबईची तुंबई व्हायची, तर आता हे मुंबईची तुंबई होणार नाही असं माझा विश्वास आहे। विरोधी पक्षांनी आरोप केलेले की आमच्या काळामध्ये नालेसफाई चांगली व्हायची, परंतु आता पुन्हा एकदा कामं तशीच रखडलेले, पूर्ण कामं झालेले नाही, नालेसफाई पूर्ण झालेली नाही, पुन्हा मुंबईची तुंबई होणार आहे असं विरोधक बोलतात। बघा, विरोधक हे तर टीका करतच राहणार आणि त्यांना विरोधकांना हेच आता पावसाळी येईल तेव्हा ते त्यांना दिसूनच येईल की काय प्रकारे नालेसफाई झालेली आहे। पण मी तुमच्या माध्यमातून हे सांगायचा प्रयत्न करेन की लोकांनाही थोडं अवेअर केलं पाहिजे। जे लोक रस्त्यावर कचरा टाकतात तोच रस्त्यावरचा कचरा नाल्यांमध्ये जातो, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, जेणेकरून जे नालेसफाई करतात प्रत्येक वर्षी तर हे थोडंसं प्रमाण कमी व्हायला पाहिजे। नालेसफाई दरवर्षी होऊ नये यासाठी म्हणजे महानगरपालिका आता भाजपची सत्ता आहे, काहीतरी उपाययोजना करणार आहे का? हो नक्कीच। आपण जसं बघितलं आहे नाल्यांच्या जिथे आहेत, म्हणजे जे नाल्यांचे जे तोंड आहेत तर त्यांच्या इथे आपण जाळी लावण्याचा प्रयत्न करत आहोत। काही ठिकाणी आपण जाळ्याही बसवलेल्या आहेत, जेणेकरून जो कचरा आहे जो फ्लोट होऊन फक्त वरती राहील, म्हणजे मग तो आपल्याला इझिली तो काढता येईल नाल्यामधून। तर आपण अशा काही उपाययोजना करत आहोत। कालपासून